नमस्कार. आज आपण बायबलमधील एका खूपच शक्तिशाली आणि तितक्याच इंटरेस्टिंग रूपकाचा अर्थ समजून घेणार आहोत. वचन दत्त देशाकडे जाणारा प्रवास आणि त्यामध्ये दडलेलं एक मोठं रहस्य. ही कथा सुरू होते एका मोठ्या प्रश्नाने, एका कोड्याने. मोशे, ज्याने इस्रायल लोकांना इतक्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं, तो महान नेता वचनदत्त देशाच्या अगदी सीमेवर येऊन का थांबला? तो आत का नाही जाऊ शकला? काय असेल यामागे? ठीक आहे, चला तर मग या रहस्याचा छडा लावूया. ही संपूर्ण कथा आणि त्यामागचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या प्रतीकांचा अर्थ जाणून घ्यावा लागेल. ही प्रतीकं म्हणजे या कथेची किल्लीच आहेत असं समजा. तर या धर्मशास्त्रीय दृष्टिकोनानुसार ही पात्र आणि ही ठिकाणं फक्त ऐतिहासिक नाहीयेत, तर ती खूप मोठ्या आध्यात्मिक कल्पनांची प्रतीकं आहेत. म्हणजे कनान म्हणजे फक्त एक देश नाही, मोशे फक्त एक नेता नाही आणि यहोशुआ फक्त त्याचा उत्तराधिकारी नाही. या प्रत्येकाचा एक खोल अर्थ आहे. आणि इथेच खरा मुद्दा आहे. मोशे, जो नियमशास्त्राचं प्रतीक आहे, तो एका अशा मार्गाचं प्रतिनिधित्व करतो जो प्रवास पूर्ण करू शकत नाही. तो आपल्याला ध्येयाच्या अगदी जवळ आणू शकतो, अगदी दरवाजेपर्यंत, पण दाराच्या आत मात्र नेऊ शकत नाही. आणि याचमुळे आपल्याला दोन नेत्यांची थेट तुलना करावी लागते. मोशे आणि त्याचा उत्तराधिकारी यहोशुआ, एक जो लोकांना घेऊन आला आणि दुसरा ज्याने लोकांना आत नेलं. यांच्यातला फरकच या संपूर्ण कथेचा गाभा आहे. आता इथे बघा, हे फक्त दोन नेते नाहीत, तर दोन पूर्णपणे वेगळ्या आध्यात्मिक सिस्टम्स आहेत. एक नियमशास्त्रावर आधारित आहे, तर दुसरी कृपेवर. एक आपल्याला सांगते की काय करायला हवं, तर दुसरी ते करण्याची शक्ती देते. किती मोठा फरक आहे हा! नियमशास्त्र हे चांगलं आणि पवित्र आहे, यात काही शंकाच नाही. पण त्याचं काम एका आरशासारखं आहे. तो आपल्याला दाखवतो की आपण कुठे कमी पडतोय, आपल्यात काय दोष आहेत. पण आरसा आपल्याला स्वच्छ करू शकत नाही, नाही का? तसंच नियमशास्त्र पापाची जाणीव करून देतं, पण त्यावर विजय मिळवायला मदत करत नाही. चला, आता आपण दोन करारांकडे वळूया. ही कल्पना त्या दोन नेत्यांच्या कथेला कशी पुढे नेते ते पाहूया. दगडावर लिहिलेल्या आज्ञा आणि थेट हृदयावर लिहिलेल्या नियमांमध्ये नक्की काय फरक असतो? आणि हेच तर सगळ्यात सुंदर परिवर्तन आहे. बाहेरून लादलेल्या नियमांपासून ते आतून होणाऱ्या बदलापर्यंतचा प्रवास. मला हे करावं लागेल या भावनेतून मला हे करायचं आहे या इच्छेपर्यंत पोहोचणं. हा फरक खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. हे फक्त एक आध्यात्मिक तत्त्वज्ञान नाहीये. ही गोष्ट त्या लोकांच्या प्रवासात प्रत्यक्षात घडली. अरण्यातून प्रवास करणाऱ्या त्या लोकांचा प्रवास फक्त शारीरिक नव्हता, तर तो एका मोठ्या आंतरिक परिवर्तनाचा प्रवास होता. वाळवंटातली ती 40 वर्ष ती फक्त शिक्षा नव्हती, तो एक बदलाचा काळ होता. जुन्या पापी स्वभावाची पिढी संपून एका नव्या पुनर्जन्म झालेल्या पिढीच्या जन्माचं ते प्रतीक होतं. जुन्याला मागे सोडून नव्यासाठी जागा तयार करणं. आणि अखेर आपण त्या अंतिम ध्येयावर येतो, ते वचनदत्त स्थान. नक्की काय आहे हे ठिकाण? चला, त्याचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेऊया. इथे बघा, नव्या यरुशलेमची तुलना थेट मंदिरातल्या परमपवित्र स्थानाशी केली आहे. ही मंदिरातली सर्वात पवित्र जागा होती. याचा अर्थ असा की हे ठिकाण म्हणजे देवाच्या उपस्थितीचं अंतिम आणि परिपूर्ण रूप आहे, जिथे देव आणि माणसामध्ये कोणतंही अंतर उरलेलं नाही. तर हा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आपण या 6 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पापाची जाणीव होण्यापासून सुरुवात होते, मग येशूच्या रक्ताद्वारे क्षमा, त्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे हृदयावर नियम लिहिणं आणि त्याच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळवणं, आणि मग पुनरुत्थान होऊन त्या राज्यात प्रवेश करणं. किती स्पष्ट आणि सरळ मार्ग आहे हा! आणि ह्या प्रवासाचा शेवट एका अद्भुत वचनाने होतो, जिथे कोणतंही दुःख, मरण किंवा वेदना नाही. हे फक्त दुःखाचा अंत नाही, तर एका नवीन, परिपूर्ण जीवनाची सुरुवात आहे, जिथे सर्व जुन्या, त्रासदायक गोष्टी कायमच्या संपलेल्या असतील. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. दोन करार आणि दोन नेत्यांची ही प्राचीन कथा आज आपल्यासाठी काय अर्थ ठेवते? नियमशास्त्र आणि कृपा यांच्यातला हा संघर्ष आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या निर्णयांमध्ये कसा दिसतो? यावर विचार करण्यासारखा आहे, नाही का?